नमबुद्धाय जय भीम. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आणि ह्या दिवशी कोणत्या कोणत्या विशेष घटना घडलेल्या होत्या. पहिली घटना आहे काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. काश्यप बंधू तिघे भाऊ होते, उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप. काश्यप गोत्रीय ब्राह्मण परिवारात जन्म घेतल्याने त्यांनी यौवनावस्थेतच ग्रहत्याग केला आणि निरंजना नदीच्या किनाऱ्यावर उरुवेलामध्ये आश्रम स्थापित करून तिथे राहू लागले. काश्यप बंधू जटाधारी बंधू म्हणून प्रसिद्ध होते. ते एकदा भगवान बुद्धाला शरण गेले आणि बौद्ध भिक्खू बनले. त्यांचे 1000 शिष्यसुद्धा भगवान बुद्धांद्वारा प्रवर्जित झाले. प्रवर्जित होताना उरुवेल्याच्या काश्यप बंधूंचे वय 125 वर्ष होते. तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. शेवटी जेव्हा उरुवेला काश्यपांना असे वाटले की आपली अंतिम वेळ जवळ आलेली आहे, तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांच्या जवळ जाऊन निर्वाणाची अनुमती मागितली. त्या दिवशी त्यांना निर्वाण प्राप्त झाले. तो दिवसही कार्तिक पौर्णिमेचाच होता. दुसरी घटना आहे धम्म सेनापती सारीपुत्राची धम्मदीक्षा. अलिप्ततावाद किंवा अनिश्चिततावाद या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ता संजय वेलठ्ठी पुत्र होते. त्यांचे खास अनुयायी उपतिष्य आणि कोलित हे दोघे होते. ते अत्यंत बुद्धिमान व विद्वान होते. राजगृहात एके दिवशी भिक्खू भदंत अश्वजित त्यांच्या दृष्टीस पडले. भंतेजीचे हालचाल आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन उपतिष्याने त्यांच्या तत्त्वज्ञान आणि धम्मगुरूची चौकशी केली. योगायोगाने तथागत भगवान बुद्धांचीही भेट झाली. उपतिष्याने आणि कोलितांनी आपले गुरु संजय वेलठ्ठी पुत्तांच्या धम्म स्वीकार करण्याच्या आज्ञा मागितली. आपले ज्येष्ठ गुरुबंधू बुद्ध धम्म स्वीकारित आहेत, तेव्हा तो एक महान तत्त्वज्ञानाचा आणि महत्त्वाचा धम्म असला पाहिजे असे समजून संजयचे अन्य 250 शिष्यांनीही उपतिष्य व कोलितासोबत त्या धम्माचा स्वीकार करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सर्वांची बुद्ध धम्म प्रवेश दीक्षा आयोजित करण्यात आली. दीक्षा घेतल्यानंतर उपतिष्यने सारीपुत्त आणि कोलितने महामोग्गलायन ही नावे धारण केली. पुढे त्यांनी धम्माचा सखोल अभ्यास करून महानता प्राप्त केली आणि तथागताचे उजवा हात आणि डावा हात म्हणून ते वावरू लागले. तथागतासोबत ते नेहमी असायचे, जणू धम्माचे सेनापतीच व भिक्खू संघाचेही प्रमुख होते. सारीपुत्ताच्या नातलगांनी भाऊ बहिणींनी बुद्ध धम्मदीक्षा घेतली. तो दिवस एक कार्तिक पौर्णिमेचाच होता. सारीपुत्ताच्या आईने आयुष्याच्या शेवटी धम्म प्रवेश घेतला व ती श्रोतापन्न अवस्थेपर्यंत पोचली. तिचे निधन झाले. तो दिवस कार्तिक पौर्णिमेच्या. भंते सारीपुत्ताच्या उत्तर आयुष्यात त्यांच्या निर्वाण दिवस जवळ येत असल्याची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांना निर्वाणपद प्राप्तीसाठी अनुमती मागितली. त्यांना आपल्या मूळ जन्मगावी व राजगृहाजवळ नालंदा नावाच्या गावी निर्वाणपद प्राप्त व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमा इसवी सन पूर्व 484 या दिवशी त्यांना इच्छामरण आले. त्यांच्या काही वस्तूवर कालापनात श्रावस्ती येथे चैत्यस्तूप निर्माण करण्यात आला. तो भगवान बुद्धांच्या ह्यातीतच. सारीपुत्त व महामोग्गलायन हे भगवान बुद्धांपेक्षा वयाने मोठे होते. ते धम्मप्रचारात प्रमुख सेनानी होते. धम्मप्रचारार्थ किंवा इतर महत्त्वाच्या कामानिमित्त भगवान बुद्ध जिथे जात असत तिथे तिथे या दोन्ही सेनापतींना सोबत नेत असत, जणू ते त्यांचे उजवा आणि डावा हात होते. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध प्रथम कपिलवस्तू येथे वडिलांच्या निमंत्रणानुसार गेले आणि राजा शुद्धोधनाची दरबारात भेट घेतली. तेव्हा हे दोन्ही भंते सोबत होते. एवढेच काय, यशोधराला भेटण्याच्या वेळीही हे सोबत होते. आपला पुत्र राहुल याला धम्मदीक्षा सारीपुत्ताने द्यावी असा आग्रह त्यांच्यावर सोपविला. राहुलचे धम्मगुरू सारीपुत्त होते. यावरून त्यांचे महत्त्व समजते. तिसरी घटना अग्रशावक महामोग्गलायन यांची हत्या.
भगवान बुद्धांचे धम्माचे प्रमुख विरोधक निघंटक होते, जे जैन धर्म प्रचारक साधू, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यावर चालणारे त्यांचे व्यवसाय बंद पडू लागलेल्यांसाठी त्यांचा विरोध होता. सारिपुत्ताच्या निधनानंतर केवळ 15 दिवसांनी महामोग्गलायन यांची राजगृहात हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येच्या इसवी सन पूर्व 484 होता. महामोग्गलायन यांच्या अस्थीवर राजगृह येथे आणि मध्य प्रदेशातील विदिशाजवळ साची येथे स्तूप निर्माण करण्यात आले. मध्य प्रदेश यातील साची स्तूप हे सारिपुत्त व महामोग्गलायन या दोन्ही भिक्खूंच्यासाठी शांतीस्तूप म्हणून ओळखले जाते. यात या दोन्ही भिक्खूंचे अस्थिकलश ठेवण्यात आले असून दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेला दर्शनासाठी उपलब्ध असतात. बुद्ध धम्माच्या ज्या विरोधकांनी विद्वान धम्मसेनापती महामोग्गलायन यांची हत्या केली, ते विरोधक या दुष्कर्माला काल्पनिक पर्वाचे नाव देऊन दिवाळी, दीपावली या नावाने आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करतात. बौद्ध उपासकांनी दिवाळी साजरी न करता त्या दिवशी विहारात जाऊन शोकसभा घ्याव्यात, तसेच महामोग्गलायन यांच्या जीवनकार्यावर चर्चा करावी. चौथी घटना, आधुनिक मूलगंधकुटी विहार निर्मिती. नालंदा आणि तक्षशिला ह्या विद्यापीठांची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली. तक्षशिला पाकिस्तानात गेली व नालंदा भारतात आहे. श्रीलंका निवासी पूज्य अनागारिक धम्मपाल नावाच्या एका बुद्ध धम्मप्रेमीने तक्षशिला येथील तथागत भगवान बुद्धांच्या अस्थिकलश सारनाथ येथे आणून त्यावर एक नवीन बुद्धविहार निर्माण केले. या विहाराचे नाव मूलगंधकुटी विहार असे ठेवण्यात आले असून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हा भगवान बुद्धांच्या अस्थिकलश विहाराच्या बाहेर काढण्यात येतो आणि पूजा अर्चना केल्यानंतर सारनाथ शहरात त्याची मिरवणूक काढून पुन्हा विहारात ठेवण्यात येतो. त्यावेळी अस्थिकलश दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जगभरातील बौद्ध भिक्खू, भिक्खुणी आणि उपासक, उपासिका तेथे येतात. तक्षशिलेवरून सारनाथ येथे अस्थिकलश आणणारे पूज्य अनागारिक धम्मपाल यांनी हे एक महान कार्य वर्तमान काळात केले. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, त्याचबरोबर शेअर आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय.